काय तुम्हालाही असं वाटतं का की इंग्रजी बोलणं म्हणजे खूप मोठं संकट आहे? अहो, तुम्ही तर रोज इंग्रजी बोलताय, फक्त तुम्हाला ते माहिती नाही आहे. आज मी तुम्हाला असे 10 शब्द दाखवणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, अरे हे तर मला येतं आहे. चला तर मग इंग्रजीची भीती कायमची पळवून लावूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. पालकांना नेहमी वाटतं की आपल्या मुलांनी इंग्रजी बोलावं, पण स्वतःला उच्चाराची भीती वाटते. आज आपण असे शब्द पाहूयात जे उच्चारायला एकदम सोपे आहेत आणि आपण ते रोज वापरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया. जो काही पहिला शब्द आहे तो आहे इम्पॉर्टंट. काय आहे बघा? इम्पॉर्टंट. तर विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट म्हणजेच काय? महत्त्वाचे. इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचे. चला लगेच ह्या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करूया. बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्क. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्क म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? हे खूप महत्त्वाचं काम आहे. हे खूप महत्त्वाचे काम आहे. त्यासोबतच जे काही दुसरा शब्द आहे तो तर आपण नेहमीच वापरतो. काय आहे माहिती आहे का? तो आहे प्रॉब्लेम. काय आहे बघा? तो आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे काही अडचण किंवा समस्या. प्रॉब्लेम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? अडचण किंवा समस्या. चला लगेच वाक्यामध्ये उपयोग करूया. बघा, आपण काय म्हणू शकतो? टेल मी युअर प्रॉब्लेम. टेल मी युअर प्रॉब्लेम. मला तुझी अडचण सांग. मला तुझी अडचण सांग किंवा समस्या सांग. अडचण सांग. त्यासोबतच जे काही पुढील शब्द आहे तो आहे रेडी. रेडी म्हणजेच काय? तयार. जो काही तिसरा शब्द आहे तो काय आहे? रेडी. रेडी म्हणजे काय? तयार. चला लगेच वाक्य पाहूया. आय एम रेडी फॉर स्कूल. आय एम रेडी फॉर स्कूल. फॉर स्कूल म्हणजेच काय? मी शाळेसाठी तयार आहे. मी शाळेसाठी तयार आहे. त्यासोबतच जे काही पुढील शब्द आहे तो आहे बघा बिझी. काय आहे बघा पुढील शब्द? बिझी. बिझी म्हणजे काय? व्यस्त असणे किंवा कामात असणे. व्यस्त असणे किंवा कामात असणे. कामात असणे. चला विद्यार्थी मित्रांनो लगेच वाक्य पाहूया. बघा, माय फादर इज व्हेरी बिझी टुडे. माय फादर इज व्हेरी बिझी टुडे म्हणजेच काय? माझे बाबा आज खूप कामात व्यस्त आहेत. माझे बाबा आज खूप कामात आहेत किंवा व्यस्त आहेत. त्यासोबतच आता जो काही पुढील शब्द आहे तो आहे वेट. तो काय आहे बघा? जो काही पाचवा शब्द आहे तो आहे वेट. वेट म्हणजे थांब किंवा वाट बघ. वेट म्हणजेच काय? थांब. थांब किंवा वाट बघ. चला लगेच वाक्यामध्ये उपयोग करूया. बघा, वेट फॉर 5 मिनिट्स. वेट फॉर 5 मिनिट्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? 5 मिनिटे थांब किंवा 5 मिनिटे वाट बघ. 5 मिनिटे थांब किंवा 5 मिनिटे वाट बघ. त्यासोबतच जो काही 6वा शब्द आहे तो आहे डिसाईड. काय आहे बघा? डिसाईड. डिसाईड म्हणजेच ठरवणे. डिसाईड म्हणजेच काय? ठरवणे. बघा, यू हॅव टू डिसाईड नाव. यू हॅव टू
डिसाईड, डिसाईड. नाव, आता तुला ठरवावं लागेल. आता काय होतं बघा ह्या वाक्याचा अर्थ, आता तुला ठरवावं लागेल. त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजेच काय, सराव. 7वा शब्द आहे बघा प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजेच काय, सराव. चला लगेच आपण वाक्यामध्ये उपयोग करूया. बघा, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. अ मॅन परफेक्ट म्हणजेच काय, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो, परिपूर्ण बनवतो. त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो आहे इनफ. इनफ म्हणजे खूप झालं किंवा पुरेसे. जो काही पुढील शब्द आहे तो काय आहे बघा, इनफ. इनफ म्हणजे काय, खूपच झाले किंवा पुरेसे. चला लगेच वाक्यामध्ये उपयोग करूया. बघा, दिस फूड इज इनफ फॉर मी. दिस फूड इज इनफ फॉर मी म्हणजेच काय, हे जेवण माझ्यासाठी पुरेसे आहे. हे जेवण माझ्यासाठी पुरेसे आहे. त्यासोबतच जे काही 9वा शब्द आहे ते आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण. एक्झाम्पल, एक्झाम्पल म्हणजेच उदाहरण. एक्झाम्पल म्हणजेच काय, उदाहरण. चला लगेच वाक्य बघूया. गिव मी वन एक्झाम्पल. वन एक्झाम्पल म्हणजेच काय, मला एक उदाहरण दे. मला एक उदाहरण दे. आणि जो काही शेवटचा शब्द आहे तो आहे करेक्ट. जो काही 10वा शब्द आहे तो आहे करेक्ट. करेक्ट म्हणजे काय, बरोबर किंवा अचूक. अचूक किंवा बरोबर. चला लगेच वाक्य पाहूया. काय आहे बघा वाक्य, युअर आन्सर इज करेक्ट. युअर आन्सर इज करेक्ट म्हणजेच काय, तुझं उत्तर बरोबर आहे किंवा तुझे उत्तर बरोबर आहे. तुझे उत्तर बरोबर आहे. तर बघा पालकांनो, किती सोपे शब्द आहेत. रेडी, बिझी, प्रॉब्लेम हे शब्द आपण दिवसातून 10 वेळा वापरतो. फक्त आता ते आत्मविश्वासाने मुलांसमोर बोला. तुम्ही बोलाल तरच मुलं शिकतील आणि त्यांच्या मनातील इंग्रजीची भीती निघून जाईल. खूप कठीण शब्द वापरण्यापेक्षा हे छोटे शब्द वापरून सुरुवात करा. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, भीती नाही. या 10 शब्दांपैकी कोणता शब्द तुम्ही आज सर्वात जास्त वेळा वापरला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि प्रत्येक मराठी पालकांपर्यंत हे पोचायला हवं. आणि अशाच सोप्या शिक्षणासाठी मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शिकत राहा आणि हसत राहा.